कॉलेजेस कधीपासून रिओपन होणार या बाबतीत आज कमिटीची मीटिंग होणार होती आणि या मीटिंगमध्ये नेमकं काय घडलं हे आपण आता पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर रौनक खाबे. मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या लाडक्या चॅनल आलसी इंजिनियरमध्ये. मित्रांनो, एक ब्रेकिंग न्यूज आली आहे युनिव्हर्सिटीकडून. त्यांनी एक सर्क्युलर पब्लिश केलेलं आहे, सर्क्युलर नंबर 3/2021, ज्याच्यामध्ये त्यांनी हेडिंग टाकलं आहे कमेन्समेंट अँड कन्क्लुजन, म्हणजे सुरुवात आणि शेवट ऑफ टीचिंग ऑफ फर्स्ट अँड सेकंड टर्म्स ऑफ अकॅडमिक इयर 2020-2021. बघा, या सर्क्युलरचे दोन सेक्शन्स आहेत. एक आहे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी जी मुलं आत्ता ग्रॅज्युएशन करतायत आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी जी मुलं आत्ता पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत. मग आता पहिल्यांदा अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी मी सांगतोय की त्यांचे जे प्रॅक्टिकल्स आहेत ऑड सेमिस्टरचे, म्हणजे 3रा, 5वा आणि 7वं सेमिस्टर जे आहेत त्याचे जे प्रॅक्टिकल्स आहेत, मग ते इंजिनिअरिंग असो, आर्किटेक्चर असो, फार्मसी असो, मॅनेजमेंट असो, हॉटेल मॅनेजमेंट असो, एज्युकेशन, फिजिकल एज्युकेशन, लॉ आणि बरेच सारे प्रोग्राम, याहीशिवाय सायन्स कोर्सेस असो, आर्ट्स, फाईन आर्ट्स, कॉमर्स, सोशल सायन्सेस, लायब्ररी सायन्सेस, कम्युनिकेशन अँड जर्नलिझम असो, या सगळ्यांचे प्रॅक्टिकल्स जे आहेत ते 11 जानेवारी 2021 पासून ऑफलाईन मोडमध्ये सुरू होणार आहेत. म्हणजे तुमचं कॉलेज 11 तारखेपासून प्रॅक्टिकल घ्यायला सुरुवात करणार आहे. ऑड सेमिस्टरचा हा सगळ्यात मोठा पार्ट तुम्ही नीट समजून घ्या. याशिवाय तुमची जी इव्हन सेमिस्टर आहे, म्हणजे दुसरी टर्म जी आत्ताच सुरू झालेली आहे, त्या टर्मचे थिअरी आणि प्रॅक्टिकल क्लासेस जे आहेत इव्हन सेमिस्टरचे, म्हणजेच 4थी, 6वी आणि 8वी सेमिस्टर, याचे थिअरी आणि प्रॅक्टिकल क्लासेस जे आहेत तेही ऑफलाईन पद्धतीने घेतले जातील. पण जेव्हा रेग्युलर सेमिस्टरची फर्स्ट टर्मची एक्झाम होईल त्याच्यानंतर, इन अकॉर्डन्स विथ द गाईडलाईन्स इश्यूड बाय सो अँड सो फ्रॉम टाईम टू टाईम. तर मुद्दा हा आहे फर्स्ट टर्मच्या तुमच्या एक्झाम झाल्यानंतरच तुमचे थिअरी आणि प्रॅक्टिकल जे आहेत सेकंड टर्मचे ते सुरू करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं आहे. आता सगळ्यात मोठी आयरनी ही आहे की या पूर्ण सर्क्युलरमध्ये अजूनसुद्धा सांगितलेलं नाही आहे की तुमची एक्झाम ऑनलाईन मोडने होणार आहे की ऑफलाईन मोडने होणार आहे. सो कन्फ्युजन अजून तसंच आहे. पण एवढं मात्र नक्की की 11 जानेवारी 2021 पासून आपले प्रॅक्टिकल जे आहेत ते सुरू करण्यात येतील. याहीशिवाय MHCET थ्रू ज्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन्स आत्ता फर्स्ट इयरसाठी होत आहेत तर त्यांच्याही थिअरी आणि प्रॅक्टिकलची कमेन्समेंट जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने होईल. पण याची क्लिअर डेट अजून सांगितलेली नाही आहे. तर कॉम्पिटंट ऑथॉरिटी जी आहे ती या बाबतीत आपल्याला क्लिअर डेट कळवणार आहे. तर हे झालं अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी. सिमिलरली पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रामसाठी सुद्धा सगळे थिअरी आणि प्रॅक्टिकल्स जे आहेत, सगळे प्रॅक्टिकल्स जे आहेत ते 11 जानेवारी 2021 पासून ऑफलाईन मोडमध्ये सुरू होणार आहे. आणि फर्स्ट इयरची जी ऑड सेमिस्टर आहे त्याचे थिअरी आणि प्रॅक्टिकल क्लासेस सुद्धा 11 जानेवारी 2021 पासून चालू होणार आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अजून एक पार्ट आहे, त्यांची सुद्धा थिअरी आणि प्रॅक्टिकल क्लासेस जे आहेत इव्हन सेमिस्टरचे, म्हणजे आत्ताची सेकंड टर्म जी चालू आहे त्याचे, तेही घेतले जातील जेव्हा कम्प्लिशन ऑफ ऑड सेमिस्टर एक्झामिनेशन होईल त्याच्यानंतर, अगेन इन अकॉर्डन्स विथ द गाईडलाईन्स इश्यूड बाय सो अँड सो. तर महत्त्वाचा मुद्दा सांगायचा हा आहे की मित्रांनो, तुमचं कॉलेज 11 तारखेपासून ओपन होतं आहे, रिओपन होतं आहे आणि तुमच्या प्रॅक्टिकल्सना आता सुरुवात केली जाईल. हे सर्क्युलर ऑलरेडी टेलिग्रामवर पाठवलं गेलेलंच आहे. याहीशिवाय तुम्हाला जर काही याच्याशी रिलेटेड डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये किंवा माझ्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये डिस्कस करू शकता. Press the bell icon on the YouTube app and never miss another update. दोस्तों, कॉलेज कब रीओपन हो रहा है इसका सब लोगों को बहुत देर तक इंतज़ार था, क्योंकि आज मीटिंग होने वाली थी और आज ही अभी पुणे यूनिवर्सिटी से एक सर्कुलर आया हुआ है जिस सर्कुलर में कमेंसमेंट और कंक्लूजन ऑफ टीचिंग ऑफ फर्स्ट एंड सेकेंड टर्म के बारे में बात की गई है. तो इस सर्कुलर के दो सेक्शंस है, एक है पीजी प्रोग्राम पोस्ट ग्रेजुएशन का और दूसरा है अंडर ग्रेजुएट जो कि ग्रेजुएशन अभी कर रहे हैं. तो देखो, अंडर ग्रेजुएट प्रोग्राम के लिए मैं पहले तो हम लोग डिस्कस कर लेंगे. तो उनके लिए बोला गया है कि प्रैक्टिकल क्लासेस ऑफ ऑड सेमिस्टर, मतलब जो भी आपकी 3rd, 5th और 7th सेमिस्टर है, इनके प्रैक्टिकल्स फिर
वो इंजीनियरिंग हो, आर्किटेक्चर हो, फार्मेसी हो, मैनेजमेंट हो, होटल मैनेजमेंट हो, एजुकेशन, फिजिकल एजुकेशन हो, लॉ हो, साइंस कोर्सेज हो, आर्ट्स, फाइन आर्ट्स, कॉमर्स, सोशल साइंसेस, लाइब्रेरी साइंस, कम्युनिकेशन एंड जर्नलिज्म हो, इन सारे कोर्सेज के लिए जो प्रैक्टिकल होगा वो ऑफलाइन मोड से शुरू होगा 11 जनवरी 2021 से। नोट कीजिएगा 11 जनवरी 2021 से आपके और सेमेस्टर के प्रैक्टिकल जो है वो शुरू किए जा रहे हैं और जो थियरी और प्रैक्टिकल्स है दूसरे टर्म के लिए यानी कि इवन सेमेस्टर यानी कि आपकी 4th सेमेस्टर, 6th सेमेस्टर एंड 8th सेमेस्टर है वो कमेंस की जाएगी ऑफलाइन मोड से एज सुन एज आपकी फर्स्ट टर्म की मतलब रेगुलर सेमेस्टर की एग्जाम जो है वो खत्म हो जाती है। उसके बाद विद द गाइडलाइंस इशूड बाय यूनिवर्सिटी ग्रांट्स कमीशन, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एंड लोकल अथॉरिटीज फ्रॉम टाइम टू टाइम। इसी के साथ जिन लोगों ने MHCET थ्रू फर्स्ट ईयर में अभी एडमिशन लिए उनके भी थियरी और प्रैक्टिकल क्लासेस जल्दी शुरू होंगे। उसकी इंफॉर्मेशन जो है वो कॉम्पिटेंट अथॉरिटीज अलग से एक डेट जो है वो स्पेसिफाई करेगी, तभी उनके क्लासेस जो है वो शुरू हो जाएंगे। तो ये था अंडर ग्रेजुएट प्रोग्राम के लिए। इसी तरीके से पोस्ट ग्रेजुएशन प्रोग्राम के लिए भी जो प्रैक्टिकल्स है वो सारे के सारे 11 जनवरी 2021 में ऑफलाइन मोड से ही शुरू हो रहे हैं। इसी के साथ साथ फर्स्ट ईयर ऑफ आर्ट्स, फाइन आर्ट्स, साइंस, कॉमर्स, सोशल साइंसेस, इन सभी चीज़ों के प्रोग्राम जो है वो 11 जनवरी 2021 में ही ऑफलाइन मोड से शुरू किए जाएंगे। तो देखो दोस्तों, ये जो भी कुछ आपका सर्कुलर है इसमें सिर्फ पॉइंट नंबर 4 में बहुत जगह पे कंफ्यूजन होता है, बट लेट मी क्लियर इट। अभी तक रेगुलर सेमेस्टर की एग्जाम ऑफलाइन होगी ऑनलाइन होगी इसके ऊपर कोई कमेंट इस पे नहीं है, कोई भी हम लोग इंफॉर्मेशन एक्सट्रैक्ट नहीं कर पा रहे हैं। तो ये याद रखो कि 11 जनवरी से आपके फिजिकल क्लासेस, प्रैक्टिकल क्लासेस जो है वो शुरू हो रहे हैं। मैं ये जो भी कुछ सर्कुलर है ये टेलीग्राम पे ऑलरेडी अपलोड कर रहा हूं। इसके रिगार्डिंग आपके अगर कुछ डाउट्स होंगे तो आप प्लीज़ कमेंट सेक्शन में ये ज़रूर डालोगे। थैंक यू सो मच।